सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांनी आपली कुमक सुद्धा वाढवली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 20 पोलिसांची पथकं सध्या तैनात झालेली आहेत। मुंबईसह परिसरामध्ये या आरोपींचा शोध होतोय आणि ही पथकं सध्या रवाना झाली आहेत। इमारतीमधले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि 3 डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। चौकशीसाठी इमारतीमध्ये काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सैफच्या घरामध्ये काम करणारे आचारी, सुरक्षा रक्षक, मदतनीस हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत। तैमूरच्या खोलीमध्ये झटापट झालेली होती, तिथला सीसीटीव्ही बंद होता अशी माहिती या एकंदरीतच घटनेच्या नंतर समोर आली। परिसरामधील टॉवर लोकेशनच्या माध्यमातूनही पोलिसांकडून तपास सध्या होतोय। तर आरोपीच्या शोधासाठी ही कुमक वाढवण्यात आली आहे आणि पोलिसांची 20 पथकं सध्या रवाना आहेत। आरोपीच्या मुंबई आणि परिसरामधून कसून शोध घेतला जातोय। सीसीटीव्हीचे 3 डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले। इमारतीमध्ये काम करणारे 15 कर्मचारी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी होतीये। सैफच्या घरातील आचारी, सुरक्षा रक्षक आणि हेल्पर यांची सुद्धा चौकशी होतीये। तैमूरच्या खोलीमध्ये ही झटापट झाली आणि खोलीमधले सीसीटीव्ही गायब आहेत। सैफच्या घराला इलेक्ट्रिक कुलूप आहे, त्यामुळे दरवाजा बाहेरून उघडता येत नाही, आतमधून उघडता येतो। परिसरामधल्या टॉवर लोकेशनच्या माध्यमातून सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।